नंदुरबार शहरातील शबरी आदिवासी घरकुल योजनेअंतर्गत लाभार्थ्यांच्या अर्जांमधील त्रुटी असलेल्या कागदपत्रांची पूर्तता करण्याचे काम जोरात सुरू आहे. या योजनेतून पात्र आदिवासी लाभार्थ्यांना पक्के घर मिळवून देण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणे महत्त्वाचे आहे. नंदुरबार नगरपालिकेचे विरोधी पक्षनेते हिरालाल चौधरी यांच्या दालनात गटनेते आनंद माळी, सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण माळी आणि माजी नगरसेवक आकाश चौधरी यांच्या माध्यमातून ही मदत सुरू आहे. विरोधी पक्ष कार्यालयात लाभार्थ्यांच्या कागदपत्रांची जुळवाजुळव करून अपूर्ण राहिलेल्या कागदपत्रांची पूर्तता केली जात आहे, जेणेकरून अर्ज परिपूर्ण होऊन लाभार्थ्यांना योजनेचा पूर्ण लाभ मिळेल. या योजनेसाठी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी नंदुरबार यांच्यामार्फत 2023-24 या आर्थिक वर्षासाठी शहरी भागातील घरकुलांचे प्रस्ताव सादर करण्यात आले होते. मात्र प्रस्तावांची छाननी करताना काही त्रुटी आढळल्याने ते नंदुरबार नगरपालिकेकडे परत पाठवण्यात आले होते. त्यानुसार लाभार्थ्यांनी नगरपालिकेत गर्दी केली आणि कागदपत्रांची पूर्तता सुरू झाली. आवश्यक कागदपत्रांमधील मुख्य त्रुटी ज्या पूर्ण केल्या जात आहेत त्या खालीलप्रमाणे: स्वतःच्या नावे पक्के घर नसल्याबाबतचा दाखला, महाराष्ट्र राज्यात 15 वर्षांपासून रहिवासी असल्याबाबतचा दाखला, मागील 3 वर्षांच्या मालमत्ता कर पावत्या सन 2021-22, 2022-23, 2023-24, यापूर्वी कोणत्याही शासकीय घरकुल योजनेचा लाभ न घेतल्याबाबतचा दाखला. विरोधी पक्षनेते हिरालाल चौधरी, गटनेते आनंद माळी, लक्ष्मण माळी आणि आकाश चौधरी यांनी प्रत्येक लाभार्थ्याच्या कागदपत्रांची तपासणी करून अपूर्ण राहिलेल्या भागाची पूर्तता करण्यासाठी मार्गदर्शन आणि मदत केली. यामुळे उर्वरित लाभार्थ्यांनाही लवकरच परिपूर्ण अर्ज सादर करून योजनेचा लाभ मिळवून देण्याचे काम सुरू आहे. या प्रयत्नांमुळे नंदुरबार शहरातील अनेक आदिवासी कुटुंबांना शबरी घरकुल योजनेचा पूर्ण लाभ मिळण्याची शक्यता वाढली आहे.